तर मंडळी, तर सगळे मला कमेंट करतात तुम्ही रोज एक भाजीची रेसिपी टाकत जा. तर ठीक आहे, उद्यापासून टाकेल, पण नक्कीच तो लॉंग ब्लॉग असणार आहे. तर यूट्यूबला जाऊन माझा लॉंग ब्लॉग तुम्ही बघा आणि कमेंट करता. संध्याकाळची भाजी मी तुम्हाला दाखवते, आता ती आलेली आहे. संध्याकाळची शॉर्टमध्येच होणार. शिरोळीची भाजी आहे, मस्त शिरोळी तिने स्वच्छ धुवून कापून दिलेली आहे. आता ह्याच्यात टाकलेलं आहे मी, काही टाकले नाही. आता तेल टाकते, 1 मिनिट. तर तेल टाकून घेतलेले मस्त गरम झालेले आहेत. आता आपण टाकूया जिरं आणि मोहरी. आता जिरं मोहरी तडतडलेली आहे, तर गॅस जरा बारीक करूया आपण. गॅस बारीक केलं, त्याच्यात टाकूया आपण थोडं हिंग. त्याच्यात कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि तिखट पण घेतलेलं आहे आणि हळद घेतलेलं आहे. तर मी बाहेरचे मसाले कधी टाकत नाही, मी तुम्हाला नेहमी सांगते, मी बाहेरचे मसाले टाकत नाही. कारण बाहेरच्या मसाल्याने काय होतं म्हणजे खूप त्रास होतो, खूप छाती जळजळ. मी काहीच टाकलं नाही, फक्त हिंगेची फोडणी दिलेली. आणि आता आपण हे आहे टाकू शिरवून आपण फ्राय करून घेऊया जरासं. काय होतं माहिती का, बाहेरचे मसाले टाकले ना तर छातीत जळजळ, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम. घराचा एकच मसाला टाका, कांदा लसूण मसाला आणि आपला लाल तिखट कलरचा मसाला टाकत जाते. फ्राय करून चवीनुसार मीठ टाकू, याच्यावर झाकण ठेवूया. आणि आपले कपडे पडलेले आहेत ते पहिले धुवूया. घराची लादी वगैरे पुसून झाले, घर मस्त क्लीन झाले बघा, स्वच्छ आहे एकदम घर. तर पटापट सगळं याच्यावर मीठ टाकू. मीठ टाकते. आता मी टाकले चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर याच्यात टाकू आपण शेंगदाण्याचं कूट. सकाळी ना बटाटा कापलेला होता, तो उरलाय. तर आपण काय करूया, वेस्ट जाण्यापेक्षा या भाजीमध्ये टाकावं. मी सहसा बटाटा टाकत नाही, पण आता हा उरलाय, वेस्ट जाण्यापेक्षा याच्यात आपण टाकून घेऊया. अशी पण ही भाजी फार सुंदर होते बरं का मंडळी, फार सुंदर. आता या भाजीवर झाकण मारून ठेवूया आणि थोड्याने शेंगदाणा तोपर्यंत मी कपडे वगैरे घेते धुवून, आवरून घेऊया. मग मी तुम्हाला भाजी कशी मस्त झाली, ठीक आहे. आपल्याला माहिती पण भाजीला किती पाणी सुटले. हा बाळा, घालून घे. आता मला काय माहिती, आपण सगळं मिक्स करून घेऊया. अजून थोडंसं तिला आपण पाणी आटून थोडं शिजून घेऊ. किती छान भाजी झाली बघा. ही आहे शिरोळची भाजी, किती सुंदर लागते ना, काय सांगू. आता डाळ काढलेली आहे, हिला फोडणी द्यायची. चण्याची भाजी आहे, ती काका मी आणि माझी पोरं खातील. आता भात लावायचा आहे, चपात्या होत. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.